ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटी मंजूर। खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर। राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा। उद्यापासून नुकसानग्रस्त भागांचा दौरा करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश। अतिवृष्टीमुळे 8 जणांचा मृत्यू। शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्र्यांची माहिती। दिवाळीआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा। राज्यामध्ये 70 लाख एकरवर नुकसान। पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू। भरणेंची माहिती। बीड जिल्ह्यामध्ये पुराचा कहर। नागरिकांच्या बचावासाठी लष्कराची टीम दाखल। एनडीआरएफची एक तुकडी देखील रवाना। पिंपळगाव कानडा गावात सिंदफणा नदीला पूर आल्यामुळे 12 लोक एकाच ठिकाणी अडकून पडल्याची माहिती। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण स्थिती। करमाळा आणि माढा तालुक्यात नद्यांना पूर। हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू। सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान। 6 लोकांचा मृत्यू। 49 जनावरं दगावली। घरांचं नुकसान। संसार उद्ध्वस्त होताना पाहून आजींना अश्रू अनावर। लातूर जिल्ह्यामधील पुरामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक वस्तीमध्ये पाणी वाचवा, मदत करा। उभं पीक पाण्यामध्ये गेल्यानं महिलेचा टाहो। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूर, धाराशिव, बीड मधील पूरस्थितीचा आढावा घेणार। पूरग्रस्तांना कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही। मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार बनूया, अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर। नुकसानग्रस्त जिल्ह्यामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्यात। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही। जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, ठाकरेंचा सरकारला टोला। 2 दिवसात उद्धव ठाकरे धाराशिवचा पाहणी दौरा करणार। काहींना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची सवय, मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार नाही। ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर। राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज। राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत देईल माहिती नाही, संजय राऊतांची टीका। मुसळधार पावसाने मराठवाड्याला झोडपलं। वेगवेगळ्या घटनेत 5 जणांचा मृत्यू तर 72 जनावरं दगावली। शेतांना तलावाचं स्वरूप। नुकसान भरपाईची मागणी। सरकारनं वेगानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देणं गरजेचं। पिकांसह जमीन आणि पाणंद रस्त्यांचे देखील पंचनामे करावेत, शरद पवारांची प्रतिक्रिया। माजी मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजीराव सावंत यांचा बंगला पाण्याखाली। 2 गाड्याही पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्या। नागरिकांचं स्थलांतर। धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा ताफा। शेतकऱ्यांनी अडवला। जनावरं मेली आहेत, तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी। तर प्रशासनाला मदत करायला सांगतो, महाजनांचं आश्वासन। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000ची मदत करा। योग्य वेळ असल्यामुळे कर्जमाफी सुद्धा जाहीर करा, रोहित पवारांची ट्विट करत मागणी। अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर पाण्याखाली। तातडीनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा, वडेट्टीवारांची मागणी। रस्ते चांगले करा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुणे पालिका आयुक्तांना सूचना। मुख्यमंत्र्यांकडूनच पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे खड्ड्यांची तक्रार। सोन्याच्या दरामध्ये 2200 रुपयांची तर चांदीच्या दरात 4380 रुपयांची वाढ। सोनं 1,16,200 रुपये प्रति तोळा तर चांदी 1,36,380 रुपये किलोवर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।